महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ आहे। लहान भावांनी लहान भावांसारखं वागावं हे वक्तव्य आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं। लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वात जास्त जागा मिळाल्यानंतर नाना पटोलेंनी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना डिवचणं सुरू केलंय। नाना पटोले विरुद्ध विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले विरुद्ध वर्षा गायकवाड हे पक्षांतर्गत वाद सर्व परिचित आहेतच। लोकसभा निवडणुकीदरम्यान या वादांची जोरदार चर्चाही झाली। त्यानंतर आता लोकसभेचा निकाल पुढे आल्यावर नानांनी केलेल्या वक्तव्यामुळे आणि त्यावर उबाठा गटाच्या संजय राऊतांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे नाना पटोले विरुद्ध संजय राऊत हा वादाचा नवा अंक सुरू झाल्याचं चित्र आहे। हा वाद आता कुठवर जातो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। तर पटोले विरुद्ध राऊत हा वाद नेमका काय आहे आणि यावरून राजकारण कसं रंगलंय हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे। दिनांक 4 जून रोजी संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला। या निकालात राज्यात महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या तर महायुतीने 17 जागांवर विजय मिळवला। या वर्षीच्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे 13 जागांवर विजय मिळाला। मात्र निकाल जाहीर होताच काँग्रेसने आता महाविकास आघाडीमध्ये दबाव तंत्राचा वापर सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर हुरळून गेलेल्या नाना पटोलेंनी मित्र पक्षांना विशेषतः उबाठा गटाला डिवचण्याची मालिका सुरू केली आहे। निकालानंतर सर्वात आधी पटोलेंनी विधानसभेला 150 जागा जिंकण्याची घोषणा केली। त्यानंतर आता त्यांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ असल्याचा दावा करत लहान भावांनी लहान भावांसारखं वागावं असा खोचक टोला लगावलाय। त्यामुळे काँग्रेस मित्र पक्षांवर दबाव तंत्र वापरत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की आम्ही लोकसभा निवडणुकीत देखील मोठ्या भावाची भूमिका निभावली। काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे। आमच्या बरोबर असलेले आधी गट होते, आता पक्ष झाले आहेत। महाराष्ट्रात आमचा जेव्हा एक खासदार होता तेव्हाही आम्ही मोठ्या भावाची भूमिका निभावली आहे, आजही निभावत आहोत। मात्र लहान भावांनी लहान भावांसारखं वागावं असा टोला त्यांनी मित्र पक्षांना विशेषतः उबाठाला लगावलाय। एवढंच नाही तर काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत झालेल्या जागा वाटपाबाबत मोठं वक्तव्य केलंय। वर्षा गायकवाड आणि अमोल कीर्तीकरांची जागा आम्ही मागितली होती, त्या जागा आम्हाला मिळाल्या असत्या तर महाविकास आघाडीला फायदा झाला असता असे ते म्हणाले। दरम्यान पटोलेंचं मोठ्या भावाचं हे वक्तव्य उबाठा गटाच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचं दिसते। त्यांच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी पलटवार केलाय। ते म्हणाले की कोणीही लहान किंवा मोठा भाऊ नाही। महाराष्ट्रात शिवसेना म्हणजे उबाठा एक महत्त्वाचा पक्ष आहे आणि यापुढेही राहील। आम्ही अत्यंत संघर्षातून आणि संकटातून पक्ष उभा केलाय। काँग्रेस समोर तसे संकट नव्हते, त्यांचे चिन्ह आणि पक्ष हा त्यांच्याकडे होता। आम्ही महाराष्ट्रात प्रत्येकाला मदत केली आहे। आता पुढे महाराष्ट्रात जो जिंकेल त्याची जागा असे ठरले आहे, असे म्हणत त्यांनी पटोलेंना जोरदार प्रत्युत्तर दिले। पटोले आणि राऊत यांच्यासारख्या दोन मोठ्या नेत्यांची अशी वक्तव्य बघता महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचे चिन्ह दिसत आहेत। शिवाय नाना पटोलेंच्या नेतृत्वावर कायमच त्यांच्या पक्षातील नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। यावरून अनेकदा काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत वादही पाहायला मिळाला। या वादांची नाना पटोले विरुद्ध अशोक चव्हाण, नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात, नाना पटोले विरुद्ध विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले विरुद्ध वर्षा गायकवाड अशी अनेक रूपं आहेत। दरम्यान आता लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील नाना पटोले विरुद्ध संजय राऊत असं वादाचं नवं रूप पुढे आलंय। मात्र पटोलेंसारख्या मोठ्या नेत्याचं हे वक्तव्य बघता लोकसभेत जास्त जागा मिळाल्याने काँग्रेस अतिउत्साहित झालीये का आणि अशा प्रकारची वक्तव्य करून काँग्रेस मित्र पक्षांवर दबाव तंत्र आणण्याचा प्रयत्न करतेय का असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। तुम्हाला काय वाटतं? विधानसभांच्या जागांवरून काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार गटाशी मनमानी करणार का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTBच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।